माझं नाव देवेंद्र केशव मुरले, मुक्काम आजनगाव, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर. मी मोबाईलवर व्हिडिओ बघता बघता माझ्या मनात चंदनाविषयी कल्पना आली. सरांचा मला वानखेडे सरांचा नंबर भेटला. त्यांच्या संग मी संपर्क साधवला. सर मला चंदन लावायचे आहे. तर त्यांनी सांगितलं तसं जे माहिती सांगायचे. मग अजून 2-3 ठिकाणी पत्ता काढला. काही लोक 40 रुपये झाड, काही 60 रुपये, पण ते आपल्याला काही पटलं नव्हतं. सरांसंग बोलणं झालं. सरांनी सांगितलं ह्या भाव आहे पण आमची कलम टिकून येते. मग सरांसंग 2-3दा आमचं बोलणं झालं. सर म्हणाले पहिले बघायला या. बघायला आम्ही आलो सरांकडे. सर आम्हाला घ्यायला आले शेगावला. मग सरांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये आणलं. तर आता आम्ही त्या फ्लॅटमध्ये तुझे हवं बगीचला समाजधारक आहे. म्हणजे ह्या बगीचा असं 3 वर्षाचं झाड आहे. हे बघा झाड 3 वर्षाचं झाड आहे, एवढं मोठं. खूप काही बगीचे बघितले आम्ही, पण असे काही बगीचे कुठंच म्हणजे हे नाही. जेवढं म्हणजे सर करतात तेवढं कोणी करू शकत नाही. आता सरांनी आम्हाला माहिती दिली आणि आता आमची इच्छा आहे बा म्हटलं 500 झाड लावायची 2 एकरमध्ये. सर म्हणे आता सरांकडे आम्ही बुकिंग केली झाडाची. त्यात आमच्या गावाला झाडे घेऊन येईन आणि जे प्रोसिजर आहे वर्षातून 2-3दा हे ते सगळं सर करून देईल. ते मला माझ्या गावाकडे एका जणाचा बगीचा आहे. त्यांनी बोलवलं होतं का या आम्ही झाडं देतो. मग त्यांच्या शेतामध्ये मी भेट द्यायला गेल्यानंतर त्यांचा बगीचा बघितला. तर हे समजा आता आपलं 3 वर्षाचं झाड आहे. हे त्यांचं झाड 6 वर्षाचं याच्यापेक्षा कम होतं. मग ते म्हणाले का आम्ही झाडं आणून देतो, हे करतो ते करतो. पण ते काही आपल्याला पसंत आलं नाही. आणि सरांच्या याच्यात फोटो पाहिले होते आम्ही. तर सरांचं खूप हे वाटलं आम्हाला. त्या माणसावर काही आपण विश्वास केला नाही. सरांकडे आलो आणि आम्ही यांचं हे केलं. तसंच माझ्या मुलाला पण म्हणलं शाळा शिकून राहिला तू, चाल बापू सोबत आपल्या येऊ पाहू. अनुभव पाहिजे. ड्युटीमध्ये काही पडलं नाही. आपल्या ड्युट्या कोणाकोणाला लागणार होत्या. म्हणलं हे माहिती घेऊन आणि आपलं चंदनाचा बगीचा चालू करू. 10-12 वर्षामध्ये हे येऊन जातात. सरांची मेहनतच तेवढी आहे. झाडाईमध्ये खूप म्हणजे आपल्याला रात्री अर्ध्या रात्री कॉल केला तर सर आपला कॉल उचलून सगळी माहिती सांगतात आपल्याला. सगळं म्हणजे त्याचं सिस्टमॅटिक काम आहे. जास्तीत जास्त बा म्हटलं आपण आता चंदनाकडं काही पडलं नाही. शेतीमध्ये पराठी लावतो, भाव भेटत नाही. कापूसेचा हे करा ते करा, त्याच्यापेक्षा बगीचा लावून दिला त्याच्यामध्ये आपलं हे होऊन जाते. म्हणतात का करोडाचं झाड आहे, करोडो रुपया देते. 100 झाड लावा, 5 करोड कमवा, 3 करोड कमवा. हे काही फसवेगिरीचं आहे. जो माणूस आपल्याला मार्गदर्शन करायला म्हणजे तुम्ही न्या झाडं, माझ्याजवळून झाडं नेले लावले, हो मी येतो, मी करतो, असं करतो तसं आपण लावून देऊ आणि मग तो दुसऱ्या वर्षीपासून गायब होऊन जाईल. म्हणून माझं म्हणणं आहे का त्याच्या मागं लागणार जो माणूस आपल्याला खूप मार्गदर्शन चांगलं म्हणजे झाड लावा, गड्डा खांदा, दवाई पाण्यापासून तर काटणी पावतर म्हणजे आपल्याला 12 वर्षे जो माणूस आपल्याकडे देखभाल करण तशाच माणसा मागे लागा. नाही तर कोणी सांगतात बापा चंदनाचं झाड 1 झाड 3 लाखाचा, 1 झाड 2 लाखाचा. आता खूप मोबाईलवर चालू आहे चंदनाविषयी. पण याच्यामध्ये न जाण्यापेक्षा तुम्हाला जो खूप मार्गदर्शन चांगलं करण त्याच्याच मागं लागायचं. नाही तर झालं या माझ्याकडे हे भाव आहे ते भाव आहे. कोणी मग आपलं झाडाची कलम घेऊन घेते, वावरात तयार करते. माझ्याकडे एवढ्या कलम आहे तेवढ्या कलम आहे. त्याच्या मागं काही लागा नका. जो रातचा दिवस करून आपल्यासाठी झटण कास्तकारासाठी त्याच्या मागे लागायचं. म्हणजे असा माणूस आपल्याला ओळखूच येते का ह्या माणूस खरंच आपल्याला लावणीपासून काटणी छाटणी म्हणजे असं नाही का अंगण लावून दिलं झालं. त्यालाही जसं आपण कापूस तूर पराठीला वर्षभर मेहनत करतो खूप, तशी ह्याही झाडाला काही ना काही करावंच लागते. दवाई लागली, पाणी लागलं
ते आपल्याला थोडी समजेन, आपल्याला पराठीचं समजन का सल्फेट टाकून उद्या फुवारा मारू, झालं बा. पण ह्या झाडात तसं नाही. याच्यात ज्या माणसाला खूप नॉलेज आहे त्याच्याचकडून आपण हे करून घ्यायचं पूर्ण. नाही तर या आपण मोबाईलवर बघतो कोणाच्याही मागं लागून फसवेगिरी काही होऊ द्या नका. हे आहे बा.